नमस्कार. घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गुलाबजामुन रेसिपी. तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. सगळ्यात आधी इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 3 ग्लास इतका पाणी ॲड करून घेणार आहे. मी या ग्लासाच्या मापाने पाणी ॲड करून घेत आहे. त्याच ग्लासाने मी यामध्ये साखरसुद्धा मोजून ॲड करून घेणार आहे. मी इथे 3 ग्लास इतका पाणी ॲड केलेलं आहे. त्यामध्ये त्याच ग्लासाने 1.5 ग्लास इतका साखर ॲड करून घेत आहे. 1.5 ग्लास साखर ॲड केलेला आहे. आता चम्मचने मी व्यवस्थित असं ढवळून घेते त्याला. जोपर्यंत पूर्ण साखर विरघळत नाही तोपर्यंत चम्मचने व्यवस्थित असं ढवळून मिक्स करून घेते. साखर पूर्णपणे इथे विरघळत आलेली आहे. आणखी 1 मिनिटात पूर्णपणे विरघळून जाईल. साखर इथे पूर्णपणे विरघळलेली आहे. जोपर्यंत आपला पाक तिकडे रेडी होतो तोपर्यंत मी इकडे पीठ लावून घेते. मी इथे गिट्सचा गुलाबजामुन पॉकेट वापरलेला आहे. हा मी दुधाने मळून घेणार आहे. तुम्हाला जर का दूध आवडत नसेल किंवा तुम्ही वापरत नसाल दूध तर तुम्ही पाण्यानेही मळून घेऊ शकता. मी इथे दूधचा वापर करणार आहे. दुधाने गुलाबजामुनची चव खूप वाढते, त्यामुळे मी दुधाचा वापर करणार आहे. आणि तळताना सुद्धा मी तेलाचा वापर करणार आहे. जर का तुम्हाला तुपाने जर तळायचं असेल तर तुम्ही तुपाने सुद्धा तळू शकता. तुपाने आणखी छान चव येते. माझ्याकडे तूप नसल्यामुळे मी इथे तेलाचा वापर करत आहे. बघू शकता छान मी इथे मऊसूत गोळा तयार करून घेत आहे. थोडं थोडं दूध ॲड करून व्यवस्थित असा गोळा मिक्स करून घेते. थोडंसं हा चिकट असतो त्यामुळे मी थोडंसं तूप लावून आपल्या भांड्याला जो खाली लागलेला आहे तो व्यवस्थित खरचटून काढून घेते आणि छान असा मऊसूत गोळा तयार करून घेतला आहे. आता मी अर्ध्या तासासाठी छान रेस्टवर ठेवते. तोपर्यंत आपल्या इकडे पाक तयार करून घेते. पाक व्यवस्थित शिजत आहे पण थोडंसं काळपट दिसत आहे, म्हणून आता मी यामध्ये थोडंसं 2 ते 3 चम्मच इतकं दूध ॲड करून घेते. इथे आपली चाचणी थोडीशी काळपट दिसत आहे आणि साखरही थोडंसं मळलेलं आहे वाटते. तर आपण इथे थोडंसं दूध ॲड करून घेऊ. 2-3 चम्मच इतकं मी यामध्ये 2-3 चम्मच इतकं दूध ॲड करून घेतलं आहे. आता तो दूध यामध्ये जाऊन फुटून जाईल आणि त्याच्या साहाय्याने पूर्ण याच्यातला मळ चम्मचने मी काढून घेते. व्यवस्थित असं फुटत आलेलं आहे इथे दूध. आता मी हे पूर्ण एका चम्मचने काढून घेते. अशाप्रमाणे आपण व्यवस्थित पूर्ण फेस मळालेला ते दूध फुटून वर आलेलं काढून घेऊ. बघू शकता किती क्लीन अशी आपली चाचणी इथे तयार झालेली आहे. आता मी इकडे चाचणी शिजत आहे तोपर्यंत 4-5 इलायची आणि त्यामध्ये 1 चम्मच इतकं साखर ॲड करून बारीक करून घेते. तुमच्याकडे जर इलायची पावडर असेल तर तुम्ही इलायची पावडरही ॲड करू शकता, पण नसेल तर घरी असेल इलायची तिला बारीक करून यामध्ये ॲड करून घेऊ शकता. इलायची मी बारीक करून घेतली आहे. आता या चाचणीमध्ये ॲड करून घेते. परत 1-2 मिनिट व्यवस्थित असं शिजवून घेते. मी गॅस ऑफ करणार नाही आहे, कारण गरम चाचणीमध्येच गुलाबजामुन तळून टाकणार आहे. त्यामुळे गॅस मी इथे ऑफ करून घेणार नाही आहे. गरम चाचणीमध्ये गुलाबजामुन टाकल्याने व्यवस्थित पाक ॲब्झॉर्ब करतात गुलाबजामुन आणि खूप छान मऊसूत असे गुलाबजामुन बनतात. इथे मी छान असे गोळे तयार करून घेत आहे. छान असं प्रेस करून गोळे तयार करून घ्यायचं, जेणेकरून की आपल्या गुलाबजामुनला क्रॅक होत नाही. छान प्रेस केल्याने व्यवस्थित मऊसूत आणि एकदम प्लेन असे गोळे तयार होतात. बघू शकता इथे मी कढईमध्ये तेल तापण्याकरिता ठेवलेलं होतं. त्यामध्ये 1 गुलाबजामुन टाकून व्यवस्थित असे ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलेलं आहे. सोबतच इकडे मी गरम चाचणी हे बंद केलेला नाही आहे गॅस. त्यामध्ये गरम गुलाबजामुन तळून घेतल्यानंतर लगेचच त्यामध्ये ॲड करून घेणार आहे. तुम्हाला अगदी अर्ध्या घंट्यामध्ये गुलाबजामुन झटपट बनवून तयार होतात. आता दुसरे राहिलेले पण गोळे मी तयार करून तळून घेत आहे आणि लगेचच ते पण चाचणीमध्ये ॲड करून घेणार आहे. पूर्ण गोळे माझे बनवून झालेले आहेत. मी सगळे या चाचणीमध्ये ॲड करून घेतलं आहे.
आता मी याला झाकण लावून फक्त 10 मिनटासाठी झाकण लावणार आहे आणि रेस्टवर ठेवणार आहे. 10 मिनटानंतर तुम्हाला मी दाखवते. थोडंसं बारीक कापून घेतलेले बदाम इथे गार्निश करून घेतलेले आहे. आता मी याला झाकण लावून फक्त 10 मिनटासाठी ठेवून दिलं आहे. बघू शकता 10 मिनटानंतर फक्त 10च मिनिट झाले आणि आपले गुलाबजामुन एवढे स्मूथ आणि एकदम रस भरून तयार झालेले आहेत. इथे तुम्हाला मी हा गुलाबजामुन कापून पण दाखवते. मधून किती असा छान रस भरलेला आहे. व्यवस्थित असा गुलाबजामुन झाला आहे. मी फक्त या गुलाबजामुनला अर्ध्या तासामध्ये बनवलेला आहे. खूप वेळ 2-3 तास भिजत वगैरे काही ठेवलेलं नाही. याचं फक्त एकच रिझन आहे की मी गरम चाचणीमध्ये तळल्या गुलाबजामुन टाकलेले आहेत. तुमच्या घरी कोणी अचानक पाहुणे वगैरे आले असेल किंवा गोड खायची इच्छा झाली असेल तर ही झटपट बनणारी आणि एकदम साधी सिंपल रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.